मी एक गंमत सांगतो. माझी एक चुलत बहीण इंग्लंडला राहायची. ईस्ट आफ्रिकेनं तिकडे गेली होती. गुजराती खूप उत्तम बोलायची आणि इंग्लिश पण बोलायची. तर तिला एकदा पोलिस स्टेशनवरनं बोलावलं. ती म्हणाली, की "वी हॅव कॅप्चर्ड अ कॅनिबल." मांस खातो. ठेवली तिकडे बघ म्हणे. मग ती जाऊन मलाच भीती वाटत होती, की कॅनिबलशी कसं बोलायचं? पण मी धीर करून गेले. माझ्या लक्षात आलं, की ती गुजराती आहे. ती गुजरातीत बोलायला लागली आणि मग तिने काय सांगितलं, की अ, तिच्या सुनेनी तिच्याशी तक्रार करते, की माझा दिमाग खाते. हो. तर त्याचं ॲक्चुअल ट्रान्सलेशन केलं. शी वॉन्ट्स टू ईट माय ब्रेन. त्या पोलिसांना कळेना, की ब्रेन खाऊ इच्छिते म्हणजे त्याला मारून ब्रेन खायचं आहे की काय? मग तिला ठेवून दिलं होतं. पण ते म्हणाले, की नाही याचा अर्थ खूप वेगळा असतो. भाषेमध्ये खूप अर्थ वेगळ्या प्रकारे इंटरप्रेट केलेले आहे. त्या बाईला सोडून द्या आणि तिला जरा थोडं सांगा, की सुनेचं डोकं खाऊ नको याच्या पलीकडे काही नाही. पण हा कल्चरल ॲस्पेक्ट आहे ना, की तुम्ही भाषा कशी वापरता? तुमच्या भाषेनं काय व्यक्त करताय?